आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मंठा तालुक्यातील सावरगाव वायाळ हे अवघ्या 1000 ते 1200 लोकसंख्येचं गाव, 7 सदस्यांची ग्रामपंचायत। त्यापैकी एक सदस्य सोपान वायाळ हे गेल्या 3 दिवसांपासून जालना जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत। ग्रामसेविका आरती वडगावकरांच्या विरोधात हे उपोषण सुरू आहे आणि काय मागण्या आहेत त्यांच्या ते पहा। ग्रामपंचायत आरती वडगावकर मागील 6 महिन्यापासून गावात सतत न येणे, ग्रामसभेची प्रोसिडिंग माहिती न देणे, काही पाणीपट्टी, काही विहिरी प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी करत आहे। त्यामुळे आम्ही वारंवार BDO गटविकास अधिकारी मंठा यांना पंचायत समिती मंठा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना वारंवार मागणी निवेदन देऊन केली। आतापर्यंत त्यांनी कुठलीही दखल नाही घेतली, म्हणून दिनांक 22/4/2000 रोजीपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। किती जण बसला आणि कोण कोण बसलं? 4 जण आहेत। मी स्वतः सोपान पंढरीनाथ वायाळ, भगवान धोंडीबा आठवले, राजेश अंकुश वायाळ आणि आप्पासाहेब पंढरीनाथ वायाळ। निवेदनात कोणी महिला सदस्याचे तुम्ही नाव टाकलेले उपोषणामध्ये, त्या कुठं आहेत? बिमार आहेत, ते ॲडमिट आहेत। कोणत्याही भ्रष्टाचाराच्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या बातम्या EDTV न्यूज कधीही एकतर्फी दाखवत नाही। सोपान वायाळ यांच्या आरोपातील तथ्य तपासण्यासाठी EDTV न्यूजचा कॅमेरा सावरगावमध्ये पोहोचला, त्यावेळी तेथे सभा सुरू होती। त्यामुळे ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने एकत्रित आलेले दिसले। आता त्यांच्याही काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ठीक आहे बाबा, मी 10,000 रुपयाची तुम्हाला मागणी केली ना, तर आपण काय करू? पीर बाबाला फक्त तुम्ही हात लावा। नाही, पीर बाबाला हात लावायचा आणि सांगायचं नाही, खरं ते असं ते खरं पाहिजे, कोणी असं खरं होईल ना, खरं होईल ना, बरोबर आहे, पीर बाबा खरं होईल, कोणी जात होते होय, पीर बाबाच्या ठिकाणी जाऊ, देवाला काय म्हणतात, मला काय म्हणायचं, पीर बाबाला हात लावा, मी 2 वेळेला ग्रामसभेमध्ये आपला विषय झालेला आहे आणि नमुना नंबर 8 साठी मी किती लोकांना पैसे मागितले की फेरफार करण्यासाठी? जो विस्तार अधिकारी नेमला होता त्यानं गावातून 1,500-2,000 रुपये दिले। मी नेले का भाऊ? ग्रामपंचायत दखल घेणार का ग्रामसेवक दखल घेणार? 1 नंबर 1 बरं का। जी गावातून नळपट्टी जमा केली ती एक तुम्ही म्हणतात पंचायत समितीला भरली, मान्य तुम्ही भरली, तर तुम्ही आम्हाला एक त्याची पावती दाखवा एक, नाही तर तुम्ही जे भरलं समजा पावतीचं असं ना, तुम्ही पंचायत समितीला भरली म्हणून एक। नंबर 1, नंबर 2 डबल तुम्ही 20 दिवस झाले हो, 20 दिवस झालं समजा तुम्ही absent राहतात, रिझाईन करतात, तर समजा या गावातल्या लोकांना अडचणी येतात, काय याचे हप्ते पडत नाही, 15,000 रुपये पडले। नंबर 2 पंतप्रधान आवास योजनेचा नंबर 2चा टप्पा चालू झाला, 15,000 रुपये पडले आणि मागून 45,000 रुपये पडणार आहेत समजा। आता तर तुम्ही 2,000 म्हणजे रिझाईन केलं नाही समजा, तर ते कशामुळे समजा तुम्ही एक तर तुम्ही पंचायत समितीला कळवायचं, आम्ही या गावाला हे करू शकत नाही, माहिती काय सुविधा देऊ शकत नाही, कारण तुम्ही हरेक बरी घरपाडा कधी absent होते सांगा? 20 दिवस झालं तुम्ही 5% राजेवर होत्या मॅडम तेवढं नंबर 2 आणि काय 1,500 रुपये 2,000 रुपये वसूल केले, ते ग्रामपंचायतनं आम्हाला सांगावं की ह्या अधिकार ग्रामपंचायत आम्हाला देणार आहे।
ते 2,000 रुपये कोणी वसूल केले भाऊ? ते विस्तार अधिकाऱ्याने नेमून दिला. जे ग्रामपंचायतने त्याला नाही, दिला असेल ना. विषय माझ्याशी यायला विषय माझ्याशी निघून यायला यायचं त्याचा काय संबंध आहे? यायचं त्याचा काय संबंध? ग्रामपंचायतच्या काही बोलायचं मंजूर झाले कोणते लोक माझ्याकडे आले? माझ्याकडे ते आले का? माझ्याकडे आले का? माझ्याकडे तुम्ही आलात का? आले का? म्हणजे तुम्ही सह्यात नाही. अरे बाबा तुम्ही माझ्याकडे या. तुमच्याकडे द्याल तुम्ही सह्या दिल्या नाही. अर्ज करा. मी फाईल घेतलेली नाही. घेतलं नाही. कसं झालं मग? पण तुम्ही सह्या करीत नव्हते. तुम्ही डायरेक्ट म्हणलं सह्या घेत नाही. नव्या फाईलवर तुम्ही सह्या कशा दिल्या मग? रीतसर फाईलीचा अर्ज करा. तुमचे अर्धवट बिल निघालेले आहेत. अर्धवट कसे? अर्धे बिल निघाले, अर्धे बाकी आहे ना तुमचे. एक मिनिट मला बोलू द्या ना तुम्ही. तुमचं अर्ध बिल निघालेलं आहे. तुमचं अर्ध बिल निघालेलं आहे. अर्ध बिल बाकी आहे. मॅडम तुम्ही नव्या फाईलवर सह्या दिल्या, जुन्या का नाही दिल्या? मग तुम्ही ऐकताय का माझं? राजकारण करायला का तुम्ही? तुम्ही ऐकताय माझं? मागच्या सह्या झाले, मागच्या सह्या झाले. एकदा नळपट्टी कुठे? नळपट्टी कुठे? थांबा तू. राजकारण तुमचं आहे. अरे आमचं नाही द्यायला पाहिजे. जुने द्यायला नाही का शांत राहायचं? एक तर अदुगर सह्या घेतल्या सगळ्याच्या बोलायच्या अदुगर. ग्रामसभामध्ये अदुगर सह्या घेत असते सगळ्या लोकांच्या. एक बोललं नाही, सगळ्याच्या सह्या घेतल्या. अदुगर सह्या कशा घेतल्या? ग्रामसेविकेवर पैसे घेतल्याचा आरोप सोपान वायाळ यांनी केला आणि ते जालना जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेत. तुम्ही पैसे दिलेत का त्यांना? हो दिले. माझं नाव गौतम भागवत सदर. मला सोपान काकाने शेख साहेबाला पैसे द्यायचे सांगितले. किती दिलेत? 4,500. तुम्ही या मॅडमकडे पैसे दिलेत का? नाही. शिपाई पदावर आहे. माझं नाव सुरेश देशमुख आहे, सावरगाव वाया. तर ते त्याचा असा आहे ते संबंध की ते शेख साहेबांना मी सुद्धा होते पैसे गोळा करताना लिस्ट बनवली. नंतर पुन्हा त्याच्याबाबतीत रजिस्टर नाही आलं, त्याच्यामुळे पुन्हा लिस्ट बनवली की लोकांना कोण पैसे दिले त्याची नावं आणि सही घ्या म्हणून असं सांगितलं जातं. हे पैसे कोणाच्या नावावर घेतलेत आणि कुठं आहेत हे पैसे? शेख साहेबाकडे. कोण आहेत हे शेख? शेख ते खाजगी वैयक्तिकरण जिल्हा परिषद आपल्या पंचायत समितीला आहेत. मग ह्या पैशाचा, ह्या यादीचा आणि ह्या ग्रामसेविकेचा काही संबंध आहे का? नाही, काहीच संबंध नाही. आम्ही पैसे दिलेले आहेत, पण हे जे विस्तार अधिकाऱ्यांनी नेमणूक केला होता अधिकारी, त्यानं आमच्या गावातून 2-2, 2,500 रुपये वसूल केले, हे मान्य आहे. पण जे आता ही जी गावातली फसवणूक झाली तर ते ग्रामसेवक मॅडमने विस्तार अधिकाऱ्याला पत्र व्यवहार करावा आणि जे आमचे पैसे जे एजंटनं नेलेले आहेत त्या अधिकाऱ्यानं ते विस्तार अधिकाऱ्यामार्फत आम्हाला मिळवून द्यावे. कोणाच्या बोलण्यावर तुम्ही पैसे दिले? पावत्या मागितल्या होत्या का? पावत्या ते म्हणजे ग्रामपंचायतनं आम्हाला म्हणजे ऑर्डर दिली, नेमणूक केली आणि विस्तार अधिकाऱ्याचं पत्र दाखल आणि ते विस्तार अधिकाऱ्यामार्फत आम्ही आलोत ग्रामपंचायतला. जी तुमचा नमुना नंबर 8 हा हरवलेला आहे तेव्हा आम्ही डबल रिटर्नमध्ये तुम्हाला समजा परत जो ग्रामपंचायतला आम्ही बहाल करू. तर असं म्हणून आमच्याकडून 2,000 रुपये 4,000 रुपये नेलेले येतं. तर तेच आमचे जी फसवणूक झाली ते आमचे पैसे वापस मिळवून द्यावे. ह्या मॅडमने घेतलेत का? ह्या मॅडमने घेतले नाही. माझं नाव संतोष आसरोबा बच्चेरी, ग्रामपंचायत सदस्य. माझं मत असं आहे की मॅडमने जे काय वसुली केलेली आहे, नळपट्टी घरपट्टी, ती पूर्ण भरलेली आहे. बाकी दुसरा कोणता 1 रुपया बी घेतलेला नाही, घरकुलाचा नाही ना किंवा विहिरीचा नाही, कशाचाच घेतलेला. मॅडम आमच्या गावासाठी एकदम नंबर 1 आहेत आणि आम्हाला ह्या इथून पुढे बी पाहिजे. त्यांची बदली करावी किंवा त्या नको यासाठी सोपानवाळा जालना जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेले आहेत. तुमचा त्यांना पाठिंबा आहे का? नाही, आमचा पाठिंबा नाही, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
आमच्या गावकऱ्यासाठी या ग्रामसेवक मॅडम नंबर 1 आहे. आमच्या काही तक्रार नाही मॅडमबद्दल. गाव व्यवस्थित काम करतात, त्या हजर राहतात, कोणतीही तक्रार नाही. सोपानराव जे उपोषणाला बसलेत त्यांचे ते वैयक्तिक प्रश्न असन, गावकऱ्याला वेटीस त्यांनी धरू नये आणि व्यवस्थित काम करतात त्या. आमच्या गावाची लोकसंख्या 1100 आहे आणि मी रमेश प्रल्हादराव वायाळ उपसरपंच असून गाव हे सुरळीत चाललेलं आहे. त्याच्यात काहीतरी खडा टाकण्याचं काम सोपानराव वायाळ करतात. किती सदस्य आहेत आणि आज किती हजर होते? 7 सदस्यापैकी आज 5 सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सर्व मॅडमला पाठिंबा आहे की आम्हाला गावकऱ्यांना वडगावकर मॅडमच पाहिजे. त्या तर येत नाहीत ना? येतात, कोण म्हणतं येत नाही? गावकऱ्यांना विचारलं तुम्ही, सर गावकऱ्यांना विचारलं ना प्रश्न तुम्ही? लोकांनी सगळ्यांना हात वर केले की नाही तुमच्या लेखन? पण ते उपोषणाला का बसले ते आम्हाला माहीत नाही, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. नमस्कार, माझं नाव मंदार रमेश वायाळ. ग्रामपंचायत सरपंच मी 2021मध्ये निवडून आलेली आहे. म्हणजे आम्ही आल्यापासून तेव्हापासून 4 ग्रामसेवक हे झाले. पहिले राठोड साहेब होते, नंतर शिंदे साहेब, घायतडक साहेब, नंतर सदावर्ती साहेब. आता आलेले जे 5व्या मॅडम आहे तर त्यांना पण ते बदली करायची. म्हणजे ग्रामपंचायत सरपंच झाल्यापासून कोणतीच कामं झाली नाही सर. तर मत आहे सर असं आहे की मॅडमच गावात कामं करते. याच्या अगोदर जे 4 ग्रामसेवक येऊन गेले त्यांनी कोणतंच काम केलं, त्यांना धमक्या दिल्या, त्यांनी बदली करून घेतली. आता यांचं म्हणणं आहे की मॅडम बी बदली करायच्या. गावकऱ्याचं सगळ्याचं म्हणणं आहे की मॅडम पाहिजे आम्हाला. माझं बी हेच म्हणणं आहे की मॅडम आम्हाला पाहिजे आमच्या गावाचा विकास होण्यासाठी. ते उपोषणाला बसलेत, कशासाठी बसलेत? मग तुमचं तर म्हणणं त्यांच्यासोबत आहे, ते तर तुमचे सासरे बुवा आहेत. आमच्या घरचीच आहे ते, पण त्यांच्या मनात ते बसले, आम्हाला विचारून नाही बसले. म्हणजे याच्या अगोदर शिंदे साहेब होते, त्यांच्या म्हणजे माझी सही नव्हती याच्यावर, नुसती शिंदे साहेबाची होती. 2 लाख चेकवर त्यांनी ह्या आभार केलेला आहे. एके दिवशी पुन्हा ते घरी आले सोपानराव वायाळ, मला बोलले की तू कोऱ्या चेकवर सही दे. मी म्हणले की मी देत नाही, तुम्हाला काय आकडा लागतो तुम्ही मांडा, नंतर तुम्हाला देते. ते म्हणले तुला काय कळतं, तू नुसती स्वयंपाक करायचा, तुला काही नाही घेणं देणं, त्याच्यावर मी बघन इकडे सगळं. पुन्हा नंतर परत म्हणले नाही चेकवर सही द्यायला तुम्ही माझं पांगाने हातात देतो. नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी AM वडगावकर. माझी 14/10/2024 रोजी या गावामध्ये नियुक्ती झालेली आहे आणि त्या दिवशीपासून मी इथे प्रामाणिकपणे मी माझं काम करते आहे. आणि इथे आदरणीय सोपान भाऊ हे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि 7ची बॉडी असून 5 सरपंच आणि 4 सरपंच, उपसरपंच व 3 सदस्य हे एकत्र आहे. आणि सोपान भाऊ हे मला कोऱ्या चेकवरती सह्या मागतात. त्यांनी मला गावात येऊ नये म्हणून धमकी दिली होती. त्याच्यानंतर परत आणखीन मला कुठलाही म्हणजे मला विचारल्याशिवाय काहीही काम करायचं नाही तर आम्ही गंडा करू, ही त्यांचे शब्द होते. त्याच्यानंतर परत तुम्ही राजकारण करताय, तुम्ही गावात काय येताय, मग ह्या असे मला ते जेव्हा बोलत होते त्यामुळे मी पंचायत समितीला गाव नको म्हणून 6 वेळेला अर्ज केलेला आहे की हे गाव मला नको आणि माझा हा पदभार कमी करावा म्हणून. परंतु गावातले नागरिक, सरपंच, उपसरपंच यांनी सर्वांनी परत अर्ज दिला की आम्हाला ह्याच मॅडम पाहिजे आणि वरून प्रशासन म्हणतंय की तुमच्या मागे गावकरी आहेत, तुम्ही गावात जाऊन कामाशी काम करा आणि मी इथे येऊन माझं कामाशी काम करते. दुसरी गोष्ट परत त्यांचं असं म्हणणं की बाबा मी पैसे वसूल केले, नळपट्टी वगैरे, तर ती नळपट्टी मी वसुली केली 25,900 रुपये. मी 5/2/2025 रोजी ग्रामपंचायत खात्यामध्ये भरणा पण त्याचा केलेला आहे आणि हे आज ग्रामसभेच्या समोर पण मी दाखवून दिलेलं आहे. विजय संभाजीराव वायाळ, राहणार सावरगाव. सोपानराव पंढरीनाथ वायाळ हे जे मॅडमच्या विरोधात जिल्हा परिषदला उपोषणासाठी बसलेले आहेत की ह्या मॅडम नको आहे, ते त्यांचा खाजगी प्रश्न असू शकतो, पण गावकऱ्यांना ह्याच मॅडम आम्हाला पाहिजे असं पूर्ण गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सांगा गावकऱ्यांना पाहिजे. दोघांचेही आरोप प्रत्यारोप आता तुम्ही पाहिले आहेत, त्यामुळे तुम्हीच निर्णय घ्या कोण खरं आणि कोण खोटं. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.